योगीजी पाटील सर जो लेस प्ले पंचांचा ग्रीन सिग्नल पहिला चेंडू फेकण्यापूर्वी जंबिका देवरुंगपाड आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान कांडवलबी या दोन संघामध्ये पहिल्या फेरीतील अंतिम फाईट सुरू होती. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना या फाईट साठी. बेस्ट ऑफ लक. आणि हा सामना आता सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ऋतिक जय अंबिका देवरुंगपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जनमान खानवलबी. पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय. ओहो देखना स्ट्रोक होता. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतील आणि चेंडू मात्र पळतो सीमारेखा बाहेर. पहिल्या चेंडूवर वॉटर शॉट कव्हर ड्राइव्हचा देखना पटका चौकार. काय चौकार खेळून काढला. नक्कीच संघकाराची कुमार संघकाराची आठवण करून दिली. डावखुऱ्यात आता विस्फोटक फलंदाज योगेश मिड ऑफ आणि मिड विकेटच्या त्या गल्लीतून तो चौकार पाहायला मिळाला आपल्याला. त्यावेळी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. एक धाव नक्कीच घेतली जाते. 2 चेंडू आणि 5 धावा. सलामीचा गोलंदाज ऋतिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल. चांगला इनफॉर्म बॅटर समोर आपल्या फलंदाजी करतो योगेश्वर आणि त्याच्या सोबतीला निखिल आहे. एकविरा चषक 2025 अतिशय नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओहो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लँड झाला. शॉट थर्ड मॅनच्या हातामध्ये. कोणती धाव तिथे घेण्यासाठी मुभा दिली नाही. डॉट बॉल. 3 चेंडू 5 धावा. शांत सुरुवात पाहायला मिळते जय हनुमान खांडवल बी टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल ओव्हर द लाईन. सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू परंतु पंचांच्या समांतर ठुमका लावला तिथे हिरामन खरकर सरांनी आणि वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. वाईटच्या मदतीनं धाव फलक आता इन्क्रीज होतोय 6 या आकड्यावर. लॉट्स ऑफ 0 विकेट डाऊन. 3-6. नेक्स्ट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहिला. बॅट आणि चेंडू मध्ये तेवढं प्रॉपर कनेक्शन नव्हतं परंतु हुलकावणी दिली. चकमा दिला चेंडूने आणि चेंडू सरळ सीमारेखा पार जातोय. येतोय चौकार. खेळाडू प्रेमी इथे उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत व्यक्त करीन. यावेळी शॉर्ट आर्म पुलचा फटका फसलाय का. मिड ऑनला बीट केलाय. 1 बाउन्स कॅरी केलाय क्षेत्ररक्षकाने. 2 धावा पूर्ण केल्या दरम्यान. या 2च्या मदतीने धाव फरक पुढे जात आहे. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आतापर्यंत 2 चौकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये लागले आहेत. एक डॉट बॉल आलाय. एक वाईड आला. एक एकेरी धाव आणि एक दुहेरी धाव. घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुपारचं सत्र इथे सुरू झालंय. खऱ्या अर्थाने 1:54 झाली आहेत घड्याळामध्ये. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला केला होता परंतु फसला. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता आणि कायम झेल टिपला. पहिला मोठा आदरा लागला इथे
खांडवल बी टीमला. मनोरंजन खऱ्या अर्थाने होतोय. जे प्रेक्षक टीव्ही स्क्रीनवर हा सामना अनुभवत आहे, प्रत्येक चेंडूचा इशारा हिरामन खरकर सरांच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने पोहोचवला जातोय. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या 1/13. पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण अनुभवतोय. यावेळी फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवला होता. ताकद नव्हती फटक्यामध्ये आणि एकच धाव तिथे प्राप्त होती. या 14 धावा, एक चेंडू 14. यानंतर कोणचे सेकंड राऊंड आहे ना. तर नेक्स्ट मॅच यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जानू स्पोर्ट्स इताडे आणि त्यांच्या अगेन्स्ट धनेश 11 कुकसे. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचंय. चांगला चेंडू पाहायला मिळतो दरम्यान. पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. चेंडू पडल्यानंतर राईज झाला, जसा सूर्य राईज होतो. 2 चेंडू 14 धावा. धाव फलकावर अतिशय शांत सुरुवात पाहायला मिळते खांडवल संघाच्या माध्यमातून. शांत ठेवलाय फलंदाजाला. आणखी एक सुरेख चेंडू राईट आर्म राऊंड द स्टंप्सने. जेव्हा जेव्हा गोलंदाज येतो तेव्हा तो एक्स्ट्रा पिचचा जो कोण असतो तो गोलंदाजाला मिळत असतो आणि त्याचा वापर करतोय. खऱ्या अर्थाने पहा, कोण चेंज करतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जो नॅचरल अँगल आहे, स्विंग करत नाहीये, चेंडू सरळ जातोय, परंतु जो अँगल आहे तो अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होतो गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत. यावेळी शॉर्ट आर्म पुलचा फटका, ताकदवर स्ट्रोक आहे. बॅकवर्ड बाउंड्रीला फेकून दिलाय बॉलला. हा पहिला बिग ब्लास्ट येतोय फलंदाज दीपेशच्या बॅटमधनं. सक्सेसफुल ठरतोय. 2 धावा.
तर पंच तिथे सांगतायत आम्हाला. ओहो क्या बात आहे. हिरामन खरकर सरांची एनर्जी नक्कीच या दुपारच्या सत्रामध्ये अतिरिक्त लॉट्स होणार आहे. कारण 2 ते 3 सामने आपण पाहिलेत की मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. एक वेगळा जोश आणि एक वेगळा आनंद आहे खऱ्या अर्थाने. हिरामन खरकर सर जेव्हा जेव्हा इनफिल्ड मध्ये अंपायरिंग करत असतात तेव्हा. यावेळी चांगला चेंडू आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं तिथे. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट लागेल का. एकच स्टंप होता. खरकर सर देखील गाडीच्या तीक्ष्ण नजरेनं तो चेंडू पाहत होते. परंतु चेंडू 2 धावा घेऊन जातोय. 2 षटकांचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 24 एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये. चल लवकर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. खांडवल टीमचा एक प्लेअर जा पटकन आणि पाणी घेऊन जा, कारण टीम अडलसाठी वेळ दिला जाणार नाही. दुपारचं सत्र आहे. थोडासा उन्हाचा प्रभाव जास्त आहे. आम्ही देखील समजू शकतो, कारण भरपूर धावा धावून काढलेल्या आहेत, पळून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी आणि ताण लागणं साहजिक आहे. रितेश कोणकर उर्फ बंड्या या नांदकर गावचे सुपुत्र डॅशिंग पर्सनॅलिटी आहेत खऱ्या अर्थाने. तर त्यांचं इथे शुभागमन झालंय आणि मी विनंती करतोय या आपण आपलं देखील सहर्ष स्वागत आहे ऐकवीरा चषक 2025 मध्ये. आणि त्यांचे सोबती मित्र हर्ष देखील असतील तिथे, ओमकार कालन असतील आणि आणखी काही सोबती मित्र आहेत, त्यांनी देखील या आपलं सहर्ष स्वागत आहे. मानाची सन्मानाची आणि नांदकर गावची ही टुर्नामेंट संजयजी डाकी साहेब देखील इथे उपस्थित आहेत, उद्योगपती नांदकर, आणि त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय. या आपण आपलं देखील सहर्ष स्वागत आहे इथे. खऱ्या अर्थाने जालंधरजी मामा ते देखील उपस्थित आहेत, सतीश देखील आहेत आणि अनेक नांदकर गावची समस्या इथे उपस्थित आहेत. यावेळी आठव्या बॅटनं क्रॉस बॅटेड अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे फंबलिंग झाली आहे. बॅकअप चांगला आहे. किती धावा मिळतील. 2 धावा. राहुल ना लगातार 2 षटकाराला बॅक टू बॅक 2 विकेटसाठी कॅश प्राइज लावलाय गोलंदाजासाठी. बाळारामजी मेहर साहेब उद्योगपती बापगाव त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. राहुल साठी ते कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 2 विकेट साठी बाळारामजी मेहर साहेब बापगाव गावचे उद्योजक. पुढचा बॉल राहुल पुन्हा एकदा. स्लोअर गतीचा चेंडू. काय घडलंय पंच आम्हाला सांगतील. हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. सफल झाला होता फलंदाज, परंतु चेंडू इन लाईन होता. खऱ्या अर्थाने अचूक मारा होतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. भेदक तिखट. 3 चेंडू फेकलेत मात्र 2 धावा खर्च केल्यात. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत राहुलने. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. लाईन पाहावी लागेल या चेंडूवर. लाईन पाहावी लागेल की हिरामन खरकर सर आता आलस व्यक्त करताना आलशी चेंडू होता असं सांगतायत गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव. 27 धावसंख्या. नेक्स्ट बॉल. यावेळी फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. स्क्वेअर बाउंड्रीला 1 धाव मिळते. वय फार कमी आहे मित्रांनो या गोलंदाजाचं, परंतु येणारा कालखंड या गोलंदाजासाठी सुवर्ण काळ असेल. ब्राईट फ्युचर आहे. यंगस्टर स्पार्क एक नवोदित गोलंदाज जय अंबिका देवरुंगपाडा या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नवोदित खेळाडू घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने या भिवंडी विभागातील प्रत्येक संघाने केलेले आहे. चांगला चेंडू पहा मित्रांनो. पडल्यानंतर चेंडू किती उसळी घेतोय.
मनगटामध्ये नक्कीच ताकद असावी लागते गोलंदाजी करण्यासाठी, कारण ओराम क्रिकेट, टेनिस क्रिकेट गोलंदाजासाठी तेवढं सोपं नाही. फलंदाज नक्कीच 10 चेंडू जरी डॉट केला तरी कुठेतरी त्याची चर्चा कमी होते, परंतु गोलंदाजाने जर 15 धावा घेतल्या तर भरपूर त्याला ऐकवलं जातं, कारण हे टेनिस क्रिकेट आहे. इथे गोलंदाजासाठी टिकणं तेवढं सोपं नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. योगेश्वरने या सुरुवातीच्या काळामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती, वेगाने पुढे जात होता, परंतु आता 7 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्यात आणि दीपेशने देखील 7 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात. धावसंख्या थांबली आहे, स्थिरावली आहे 28 वर. चला टीम अडल नकोय जय अंबिका देवरुंगपाडा संघ. आज आमचे ऑफिशियल देखील थोडासा उन्हाचा प्रभाव त्यांना देखील जाणवतोय. कृष्णा केने सर असतील, त्यानंतर विकी मोगरे सर असतील, मॅन फ्रॉम सांगे, त्यानंतर हिरामनजी खरकर सर, त्यांची जास्त एनर्जी खर्च झाली असेल, कारण सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन आणि अचूक डिसिजन सोपं कार्य नाही मित्रांनो पंचांचं. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह ही वाहिनी क्लीन अँड क्लिअर, क्वालिटी विथ क्लॅरिटी, त्यांची देखील खूप सारी मेहनत आहे. योगेशजी पाटील सर असतील समालोचकाच्या भूमिकेमध्ये, मोठं नाव आहे खऱ्या अर्थाने भिवंडी विभागामध्ये. संपूर्ण आयोजकांनी देखील खूप सारी मेहनत घेतली. यतीन जाधव असतील, सतीशजी असतील, त्यानंतर भूषण असतील, सर्वच आहेत. खऱ्या अर्थाने एकाचं नाव घेऊन दुसऱ्याला नाराज करणे आम्हाला देखील जमत नाही. हा चेंडू वाईड आहे. चला यानंतर एक मोठी बिग फाईट. जानू स्पोर्ट्स इताडे बनाम धनेश 11 कुकसे, दोन्ही टीमचे कर्णधार अल्ट्रा टॉस साठी यायचे, कारण अंतिम षटक आता पूर्वार्धातील सुरू झालाय. फटका सुरेख आहे अलॉंग दी कार्पेट, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण केल्या आहेत. जेव्हा जेव्हा मित्रांनो टेनिस क्रिकेटची चर्चा होते तेव्हा भिवंडी टेनिस क्रिकेटची चर्चा ही खूपदा केली जाते, कारण भिवंडीचं क्रिकेट जर येत्या 3, 4, 5 वर्षामध्ये पाहायला गेलं तर स्तर पाहायला गेलं तर खूप उंचावर गेलाय. चांगले संघ उभारले गेले प्रत्येक गावामध्ये. यावेळी मात्र आपली क्वालिटी दाखवतोय. पंचांचे हात समांतर देखील झालेत. वाईड बॉल आहे. एक पायावर राहून त्यांनी तो इशारा दिला. ज्या गाड्या पार केल्यात आपण मैदानाच्या बाजूने, त्या गाड्यांच्या काचा आपण थोड्याशा खाली ठेवा, कारण फ्लिकर देखील होतोय. विनंती असेल गाडी चालकाला. 5 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक या पूर्वार्धामध्ये. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सुशांत आलाय. सुशांतने आतापर्यंत 2 वाईड्स फेकलेत, एक दुहेरी धाव देखील खर्च केली आहे. 1 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्या आहेत. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाही तिथे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. फलंदाज बाद होतोय तिथे, धक्का लागतोय खांडवल संघाला. एकच धाव आहे, सॉरी चुकीची दुरुस्ती. स्ट्राईक तिथे बदलण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं. चला जय अंबिका देवरुंगपाडा संघ, आपण थोडा जास्त वेळ खर्च करताय, पण आपण देखील थोडंसं आता पाऊल पुढे ठेवा आणि नक्कीच बजावून सांगा प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघांना, कारण अजून आपल्याला पुढचे सामने खेळवायचे आहेत. पहिल्या फेरीतील अंतिम फाईट, त्यानंतर सेकंड राऊंडचे सामने सुरू होतील.
समोरच्या दिशेने उडवलाय, इनफिल्डला बीट करेल का हा बॉल? 1 बाउन्स 2 बाउन्स आणि गॅदर केलाय. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न आणि इथे विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. धक्का लागतोय खांडवल बी संघाला. डीजे पुढचा बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चार चेंडू 7 धावा दाखवल का बर. सुशांतचं कार्य अप्रतिम राहिलंय या षटकामध्ये. नक्कीच वाईट चेंडू 2 फेकले होते, परंतु वापसी देखील चांगली झाली आहे. यावेळी देखील चांगला चेंडू अपील केली होती, परंतु कदाचित लाईन मिस करतोय की काय. चेंडू हाईट जास्त होती, सांगितलं त्यांनी लगेच. साइड आर्म ऍक्शन, बॅटला घर्षण झाला होता हा बॉल, त्यानंतर मात्र बॉडीला टच झाला. योगेश्वरची खेळी थोडीशी शांत राहिली आहे. 9 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्यात. रोहितने 2 चेंडूमध्ये 1 धाव बनवली आहे. 5 चेंडू आणि 8 धावा खर्च केल्या ते हाणामारीच्या षटकामध्ये सुशांतनं. 36 धावा. मोठा फटका येईल का, चौकार किंवा षटकार येईल का? समोरच्या दिशेने उडवलाय, आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देतोय आणि हा फेकला अंतिम चेंडूवर. रोहितच्या बॅट मधनं येणारा बिग बिग लॉंग अवे माइटी ह्यूज अँड हँडसम सिक्सर. कीच जालिंदर मामा आहेत, त्यांचे शुभ हस्ते तर हा सामना देखील 4 षटकांचा असेल. मेजवान हे खऱ्या अर्थाने दोन्ही संघासाठी. एका बाजूने धनेश 11 कुकसे तर दुसऱ्या बाजूने जानू स्पोर्ट्स इताडे. हेड्स इज द कॉल आणि काटा पडलाय. विशाल आहेत आमचे चांगले परममित्र आहेत आणि टॉस त्यांनी जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. विशाल कसं वाटतंय? आयोजन अप्रतिम आहे, परंतु काय सांगाल? खूप चांगलं आयोजन आहे, असंच करायला पाहिजे. तसं आमचं आयोजन असं बोलू शकतो मी. नाही बरोबर, कारण नांदकर गावच्या क्रीडांगणावर जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होते तेव्हा खूप दर्जेदार आयोजन आम्हाला देखील पाहायला मिळतं आणि चांगला प्रयत्न केलाय. 4 षटकांची ही देखील मॅच असेल तर टीम स्क्वॉड मध्ये काही चेंजेस पाहायला मिळेल का या दुपारच्या सत्रामध्ये? नाही, आहे तो स्क्वॉड केलो. नक्कीच आहे तोच स्क्वॉड केलो. दैवत थोडासा लवकर परतला होता, परंतु काही हरकत नाही. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करेल. प्रथम काय डिसिजन स्वीकारलाय? फिल्डिंग करा माहिती. फिल्डिंग करणार आहात. समोर धनेश 11 सारखा कुकचे सारखा चांगला संघ आहे, तर त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या अंदर.
40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. तर भाऊ टॉस आपण हारलात आणि आता आपल्याला बॅटिंग करायची आहे. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? नक्कीच आम्ही पण बॅटिंगच करणार होतो. बॅटिंग करणार होतो. खऱ्या अर्थाने दोघांच्या मनासारखं झालंय. तर बॅटिंग करत असताना किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. 40+ जाण्याचा प्रयत्न. ते 40 मध्ये रोखणार आहेत. 40 आणि 40 युद्ध आता कोण जिंकेल, कारण दोन्ही संघ तितक्या ताकदीचे आहेत. या सीझन मध्ये इताडे संघाशी आपली कधी फाईट झाली होती का? नाही, अजून तरी नाही झाली. पहिलीच फाईट आहे. तर हा सामना रोमांचक असेल. सर्व प्रेक्षकांना या सामन्याचं महत्त्व माहिती आहे. जे प्रेक्षक लाईव्ह आपला सामना पाहत असतील त्यांना देखील आता मजा येणार आहे. तर खूप खूप शुभेच्छा आपल्याला देखील या मॅच साठी. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. जाऊयात मॅचच्या दिशेने मित्रांनो. आणि उपस्थित आहेत कॉमेंट्री पॅनल मध्ये कुकसेच गावचे सुपुत्र आहेत खऱ्या अर्थाने योगीजी पाटील सर, आणि त्यांचा आवाज या सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत. थँक्यू. हॅलो चेक. धन्यवाद हो. मी सुतार. म्हणजे जो आपण नुकताच टॉस इथे संपन्न केला आहे, म्हणजे दोघांच्या अगदी मनासारखं झालेलं आहे. कारण इताडी संघाला मात्र गोलंदाजी हवी होती, तर कुकसे संघाला बॅटिंग हवी होती. परंतु या चालू सामन्यामध्ये 33 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल? अजय गोडे आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर ऋतिक गोडे. स्ट्रायकिंगला पाहिलं तर अजयला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला पाहू शकाल ऋतिक आहे. आणि षटकाला सुरुवात करतो निखिल. काल खांडवल संघाचा अप्रतिम खेळ मुरबाडच्या स्पर्धेमध्ये पाहिला आणि तब्बल आय थिंक रनर अपची ट्रॉफी मात्र या संघाने जिंकली. दुसऱ्या क्रमांकाचा मान या संघाने पटकावला. ओ पहिला चेंडू पहा, परफेक्टली यॉर्कर्स. आणि चांगली सुरुवात पाहू म्हणू शकतो या जे हनुमान खांडवल संघाच्या दृष्टिकोनातून. पहिल्या चेंडूवरती अजयला आय थिंक तिथे बीट केलाय. कारण आज प्रत्येक सामना प्रत्येक टीमसाठी फार महत्वाचा आहे. कारण आज एक संघ जो आहे जो क्वालिफायर होणार आहे तो मात्र थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. कारण 2 दिवसांची स्पर्धा आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा घडतोय. एक्झॅक्टली इनफिल्डच्या डोक्यावरून केल्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या अगदी पाठीमागे पळतोय. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी अजयला मिळाली. संघाचा आणि स्वतःचं त्याने अकाउंट ओपन केलंय. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करू. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जानुस्फोट इताडे विपक्ष धनेश 11 कुकसे या 2 संघादरम्यान होणार आहे. आणि जो चालू सामना आहे त्या सामन्यातील विजेता संघ लगेचच फाईट करणार आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या विरोधात. कारण मेहर 11 बाबगाव संघाला बायच्या स्वरूपात पुढे चाल देण्यात आलेली आहे. वेगवान चेंडू, अतिशय वेगाने चेंडू मात्र हाताळला आहे. आणि पाहू शकाल ऋतिक सुद्धा थोडासा नाराज आहे. अजय सुद्धा मात्र या फटक्यावरती थोडासा मात्र नाराज दिसतोय. कारण पॉवर प्लेचा षटक फार महत्वाचा असतो. ज्यावेळी आपण धावांचा पाठलाग करतो किंवा एखाद्या संघासमोर ज्यावेळी आपण टार्गेट देण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी मात्र हा षटक फार इम्पॉर्टंट असतो. आणि इथे मात्र पाहू शकाल फटका हवेत केला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली चालला आणि तिथे झेल ड्रॉप. सहज सोपा झेल होता परंतु तिथे चूक घडली गेली. कारण ज्यावेळी आपण पाहतो की पॉवर प्लेच्या किल्ल्यामध्ये जे 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतात ते क्षेत्ररक्षक तुमचे अगदी सर्वात चांगले आउटफील्ड मधील क्षेत्ररक्षक तुम्हाला ठेवणं गरजेचे असतात. परंतु या ठिकाणी कुठेतरी फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आपल्याला चुकी पाहायला मिळाली. आणि त्याचवेळी मात्र झेल तिथे मात्र ड्रॉप झाला गेला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी प्रवीण कडून मात्र ती चूक घडली गेली. आणि लगेचच मात्र प्रवीणच्या जागेमध्ये थोडासा आपल्याला बदल पाहायला मिळाला. हो पुन्हा परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त. निखिल जाधव चांगल्या रिदम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निखिल सुद्धा मात्र आपण जर विचार केला तर मागील 2-3 वर्षापासून चांगला खेळ साकारलाय जे हनुमान खांडवल संघाच्या दृष्टिकोनातून. एज अ बॅटर, एज अ फिल्डर, एज अ बॉलर तिन्ही डिपार्टमेंट मध्ये तो चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत 3 दबा. हो अकुट्या बाजूचा चेंडू आन्सरला पूल केला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाही परंतु चेंडू अगदी
असं वाटलं होतं की बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, परंतु कुठेतरी नशिबाची साथ मिळाली. कारण अगदी या सीमेरेषेच्या अगदी लगत चेंडू लँडिंग झाला आणि पुन्हा चेंडूनं टर्न घेतला आणि तो चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. जबरदस्त मात्र या ठिकाणी लक फॅक्टर ऑन आहे, ती म्हणजे खांडवल संघाच्या पाठीमागे. असं वाटलं होतं की षटकार किंवा चौकार इथे मात्र किनारे सिंगना पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 5. म्हणजे ज्या सुरुवातीची आवश्यकता होती या खांडवल बस संघाला ती सुरुवात निखिल जाधवनं मात्र या ठिकाणी करून दिली. ऋतिक असेल, अजय असेल, दोघांना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये मोठे फटके खेळण्यापासून मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे रोखलं गेलं. एक चांगली उपलब्धी पाहायला मिळाली. हा एकविरा स्पोर्ट नानकर संघाच्या वतीने साकारली जाणारी 5 धावा धापलक्यावरती लक्ष आहे 43 धावांचं, म्हणजे अजूनही 18. ऋतिक एकच सिंगल आहे. यस, कारण जे आमचे जे स्कोरर आहेत ते बीकॉम आहेत, तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. अठरा चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 38 धावांची गरज असेल. येणाऱ्या बॅटरमध्ये मनोज गोडेचं अजूनही येणं बाकी आहे, परंतु या जोडीकडून फार अपेक्षा असतील जय अंबिका देवरुखपाडा संघाला, कारण भरपूर अनुभवी जोडी आहे. ऋतिक, अजय, आय थिंक अजयला आसमान नावानं फार ओळखला जातोय, फार चर्चित आहे. आणि त्याला आता मात्र आसमानात मात्र आकाशामध्ये फटके त्याला खेळावे लागतील. फुलटॉस फटका हवेत जरूर खेळलाय, गॅप खूप मोठा आहे त्या ठिकाणी आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा, चौकार. पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला, म्हणजे पहिल्यांदा मात्र अजयने मात्र या ठिकाणी सीमारेषा ओलांडली. 4 धावा मात्र त्या ठिकाणी वसूल केल्या. राकेश पुन्हा एकदा हो दूरवरून छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. जर जय अंबिका देवरुखपाडा संघाच्या कुठल्याही बॅटरनं चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर क्रिकेटचे खूप मोठे चाहते, बाबगावचे सुप्रसिद्ध उद्योजक, सन्माननीय आदरणीय बारामजी मेहर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नेहमीच ते खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत असतात. चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते मात्र विकेट धोक्यात अजय गोडेची, कारण मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रमाणात कुंदननं चूक केली नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण तिथे साकारलंय, चांगली फेकी केली, अति दीपेश होता आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होऊन अजय गोडे माघारी परततोय. लागणारा हा पहिला धक्का टीम जे अंबिका देवरुखपाडा संघाला. अगदी मूड मध्ये आलेले आहेत आणि अजय सुद्धा मूड मध्ये आला होता, परंतु कुठेतरी त्या सिंगल साठी त्याने रिक्स उचलली आणि आय थिंक ती रिक्स मात्र त्याच्या अंगलेखी आली असं म्हणावं लागेल. कारण एक धाव तिथे मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो धावचीच्या स्वरूपात मात्र बाद झाला. 9-1 सध्या आपण परिस्थिती पाहतोय. फुलर लेंथ होता, अगदी लो फुल टॉस वरती चेंडू मात्र पाहू शकाल, अगदी ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय वाडीश लॉंग ऑन वरती, सिंगल डबल वरती. आता मात्र पूर्णपणे हे दोन्ही फलंदाज आता मात्र त्या ठिकाणी डील करतायत. आणि हा षटक सुद्धा पाहिलं तर राकेशच्या वतीने चांगल्या टप्प्यावरती तो मात्र कामगिरी करतो. जरूर त्याचं स्वागत चौकाराने केल्या, परंतु त्यानंतर मात्र त्याच्या रीतीने त्याच्याकडून चांगली आपल्याला वापसी पाहायला मिळाली. एक चांगल्या गोलंदाजाची मात्र तो निशाणी दाखवतोय. ओव्हर पिच चेंडू सरळ बॅटने लॉफ केलाय, चेंडू चालला लॉंग ऑन वरती. योगेश्वर पाटील वेगाने मात्र तिथे झेपावतोय. असं वाटतं की आज योगेश्वरात थोडासा थकवा जाणवतोय, ज्या अनुषंगाने त्याची आपण बॅटिंग पाहिली.
कारण काल तब्बल 130 पेक्षा अधिक धावा त्या मुरबाडच्या स्पर्धेमध्ये त्याने ठोकले आणि स्वप्नातली पहिली बाईक त्याने मात्र त्या ठिकाणी जिंकली मालिकावीर म्हणून. सौरभ पाटील कोण विसरेल, त्याने सुद्धा मात्र त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली. उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी त्याने तिथे जिंकली. यॉर्करचा प्रयत्न प्लेक केलाय, चेंडू चाललाय मिड विकेटला. चांगली गोलंदाजी, अगदी अभ्यासपूर्वक गोलंदाजी. असं वाटतं की या संपूर्ण फलंदाजाचा मात्र या ठिकाणी जे अनवाणी खानवल बस संघाच्या गोलंदाजानं अभ्यास केलाय आणि त्या अभ्यासानुसार मात्र कामगिरी ती सुरू होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फलक्यावरती, म्हणजे 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि 12 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 12 धावा जोडल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये निखिलनं खर्च केला होता 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये राकेशने खर्च केला 7, विकेट्स गमावला 1 देवरुंगपाडा संघानं. आणि समीकरण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी आहे आणि त्या 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी राकेश कडून सुद्धा आपण पाहिली, म्हणजे निखिलच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याने सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये परवीनच्या हातामध्ये चेंडू देणार की स्वतः योगेश्वर पाटील आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारणार. आणि योगेश्वरला माहिती आहे की हा षटक फार महत्वाचा आहे आणि त्याचमुळे त्यांनी आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली. जर इथे त्यांनी कमी धावा खर्च केला तर शेवटच्या ओव्हरमध्ये दडपण फलंदाजावरती येईल. आणि जर आपण आय थिंक प्रवीणला जर चेंडू सोपवला आणि प्रवीणच्या विरुद्ध जर फलंदाजाने आक्रमक बॅटिंग केली तर मात्र जय अंबिका देवरुंगपाडा संघ या मॅचमध्ये वापसी करू शकतो. आणि त्याच अनुषंगाने मात्र आता तिसऱ्या ओव्हरमध्ये स्वतः योगेश्वर आपल्याला पाहायला मिळतील. धावांचा वेग वाढवण्यासाठी आता मात्र ऋतिक गोडेला मात्र प्रयत्न करावे लागतील त्या ठिकाणी, कारण सलामीला आला आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण एकही चौकार पाहिला नाहीये, एकही षटकार पाहिला नाहीये. आणि मोठ्या फटक्यांसाठी आपण ऋतिकला ओळखतोय, परंतु मागील सत्रापासून थोडासा त्याच्या खेळीमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर काही बदल पाहायला आपल्याला. परंतु आज चांगला खेळ हो, संधी होती, मेजवानी जरूर होती, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. कारण आपण जी विकेट्स पाहतो त्या विकेटच्या अगदी एस्ट्यांच्या पलीकडे मात्र चेंडू लँडिंग झाला आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. फ्रीट बॉल त्याच्यावरती ऑनसाइडला पुल केलाय. खेळाडू जरूर सज्ज आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि फ्रीट वरती पाहिलं तर एकच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. दरम्यान या स्पर्धेमध्ये आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज आणि ज्यांच्याकडून आम्हाला एअर कुरल लाभलेले आहेत अशी प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय माजी क्रिकेटपटू नांदकरचे विजय शेठ तातले यांचा शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण वा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुल अँड सक्सेसफुल मनोज गोडे यांच्या बॅटमधून निघणारा हा संघर्षमय षटकार. सन्माननीय बाळरामजी अहिर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. जेवढ्या वेगानं मनोज गोडे यांचा बैल सोन्या पलतोय त्यापेक्षा दुप्पट वेगानं मात्र हा चेंडू त्याने बाहेर फेकून दिला. बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा मात्र मनोज गोडे यांचं खूप मोठं नाव आहे आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा मात्र चांगली कामगिरी त्यांची आपण पाहतोय. परंतु तदनंतर योगेश्वर पाटीलची जबरदस्त वापसी. एक तेरी तो एक मेरी, वार पलटवार सध्या आपण पाहतोय. हो फुलर लेंथ होता पूर्णपणे त्या ठिकाणी फलंदाजाला ब्लॉक केलाय. पुन्हा खेचून मारलाय, फटका हवेत आहे. शत्रशेठ डीप मध्ये झेल ड्रॉप केला त्या ठिकाणी. मनोजला जीवनदान आणि हा जीवनदान कदाचित या ठिकाणी महागात पडू शकेल का टीम जय हनुमान खांडवल बस संघाला, की मनोज असा एक खेळाडू आहे की तो कुठल्याही क्षणाला सामन्याला कलाटणी देऊ शकतोय आणि ती कलाटणी आता मात्र द्यावीच लागेल, कारण चेंडूची संख्या आता मात्र हळूहळू कमी होत चाललेली आहे. 21 धाव धावफलक्यावरती आपण पाहतोय. अजून विजयासाठी 22 धाब्यांची गरज. एक गडी जरुरी ते गमावलाय. चेंडू आता मात्र शिल्लक असतील या डावातील 8 मध्ये विजयासाठी 22 धाब्यांची गरज. 2 चेंडू हे फार महत्वाचे असतील की त्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका ऋतिक किंवा मनोजच्या बॅटमधून जर आला तर मात्र हा सामना अगदी क्लोज फिनिश होणार आहे. चांगला क्रिकेट, आज क्वालिटी क्रिकेट पाहतोय आपण प्रत्येक संघाच्या वतीनं. ओव्हरपीस सरळ बॅट, लॉफ्टेड ड्राइव्ह अगदी कॉफी बुक स्टाईल आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. ऋतिकच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दर्जेदार षटकार.
लहान आणि कीर्ती महान असणारा हा खेळाडू ऋतिक गोडे आणि म्हणतात ना पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. चुका इथे मात्र झाल्या गेल्या. आता मात्र बागपुढे जाऊन पंच केला अगदी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू चालला वेगानं. रेस सुरू आहे. चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक आय थिंक पाहिलं तर त्या ठिकाणी पळतायत आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मात्र दर्जेदार फटका ऋतिक गोडेच्या बॅटमधून पाहायला आपल्याला 4 धावांसाठी चौकार. आणि आता मात्र या सामन्यामध्ये जे अंबिका देवरू संघ पूर्णपणे कमबॅक झालाय असं मात्र म्हणावं लागेल. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, कारण 3 ओव्हरचा खेळ इथे संपूर्ण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती लागल्या गेला. एका गड्याच्या मोबदल्यात येणारे 6 चेंडू आता मात्र शिल्लक आणि विजयासाठी इथून 12 धाब्यांची गरज. या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी एअर कूलर लाभलेले आहे, कारण आता गरमीचे दिवस आलेले आहेत आणि त्याचवेळी विजय शेठ ताटले याने मात्र त्या खेळाडूंची पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे. वेलकम विजयजी ताटले, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय बाळरामजी अहिरे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आणि बापगावचे सुप्रसिद्ध उद्योजक माजी क्रिकेटपटू क्रिकेटचे कुंभडे चाहते बाळरामजी मेहेर, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. जबरदस्त या ठिकाणी वापसी जी अंबिका देवरुंगपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळाली. हा क्रिकेटचा खेळ आहे. पहा की एका षटकामध्ये कशा रीतीने मात्र खेळ चेंज होतोय ते मात्र इथून पाहायला मिळालं. योगेश्वरनं मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी केली, परंतु कुठेतरी मिसफिल्डिंग झाली, कॅच ड्रॉप झाली आणि त्याचा मात्र कुठेतरी भुर्दंड आता मात्र खांडवल संघाला भोगावा लागतोय. तब्बल या षटकाचा विचार केला तर एकूण या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या. खूपच महागडा षटक. आणि आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये प्रवीण आता मात्र या ठिकाणी 12 धावांचं संरक्षण करणार का. मॅच अगदी बरोबरीची पाहायला मिळते आपल्याला. कुठे आपण चेंडू पाहू शकाल त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आउटफील्ड टणक. ज्यावेळी चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला त्यावेळी मात्र चेंडूला अधिक बाउन्स मिळाला आणि एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अगदी आपल्या ट्रॅकच्या खिशामध्ये तर आता मात्र काही क्षणानंतर कोणाच्या हात आपले इक्झाले तोंडामध्ये सुद्धा येऊ शकतील, कारण असं वाटतं की आता खांडवाल संघाच्या अगदी हातातून सामना निसटतो की काय. ज्या अनुषंगाने ऋतिक गोडे आणि मनोज गोडे या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आता शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी इथून 8 धाब्यांची गरज. इथे मात्र जी पार्टनरशिप होते ती पार्टनरशिप तुम्हाला आता इथून ब्रेक करावी लागेल. एखादे विकेट तुम्हाला मात्र प्राप्त करावं लागेल. पुन्हा पुलचा फटका, पुन्हा मात्र पाहू शकाल चेंडू 1 बाउन्स चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्याच दिशेने तोच क्षेत्ररक्षक आणि रिझल्ट सुद्धा तोच आलाय. 4 धावांसाठी चौकार. जय हनुमान खांडवल बस संघाच्या अगदी बाजूने होती, कारण फक्त 12 धावा निखिल आणि राकेशनं दोघांनी मिळून खर्च केल्या. परंतु तदनंतर 8 चेंडूचा आपण जर खेळ पाहिला तर तब्बल 8 चेंडूमध्ये 27 धावा आतापर्यंत योगेश्वर आणि प्रवीणने खर्च केल्या. म्हणजे आता समीकरण जर आपण पाहिलं तर बॉल टू रन इक्वेशन. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये आता विजयासाठी 4 धाब्यांची गरज. म्हणजे हा सामना आय थिंक एका चेंडूवरती सुद्धा फिनिश होऊ शकतोय, परंतु प्रवीणकडे अजूनही मात्र 4 धावा वाचवण्यासाठी आहेत. आता मात्र तो आपल्या गोलंदाजीमध्ये मात्र काही चेंजेस करणार का, काही व्हेरिएशन तिथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करणार का, की एखादी विकेट्स त्याचा कॉन्फिडन्स मात्र इथे वाढवणार परंतु ते विकेट्स येणार का, एखादा डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळणार का. कारण मनोज गोडे मात्र ती चूक करणार नाही. चेंडू पुन्हा चालला लॉंग लेग कडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून आणि हा विनिंग शॉट मनोज गोडेच्या बॅट मधून आणि या सीझन मधील पहिला विजय मात्र संपादित केलाय टीम जे अंबिका देवरुंगपाडा संघाने. अनेक अनेक अभिनंदन. वेल प्लेड जे अंबिका देवरुंग आणि हार्ड लक टीम जे हनुमान खांडवल. आणि चौकार हॅट्रिक साठी
सुप्रसिद्ध उद्योजक बाबगावचे बाळरामजी मेहर यांच्याकडून तब्बल मनोजला 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. मॅच समरी पाहू शकाल तुम्ही. या 42 धावा जोडल्या होत्या टीम खांडवल आणि त्यांचा मात्र